सध्या व्हायरल असलेल्या लिंगाच्या डोंगरावर सापडणारा हा खेकडा जगात फक्त याच लोकेशनला सापडतो बरं. तर हा खेकडा चिपळुणातील कुंभार्ली घाटात, हा रघुवीर घाटात, तर हा आंबोली घाटात. आता तुम्ही म्हणाल की हे खेकडे आमच्याकडे पण दिसतात बरं, पण म्हणतात ना, दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं. तसंच काहीसं या खेकड्यांबाबत आहे. जगात फक्त सह्याद्रीतील विशिष्ट घाटात आढळणारे गोड्या पाण्यातील हे खेकडे कोणते, जाणून घेऊया त्यांच्याविषयी. देशाला कोकणाशी जोडणाऱ्या सह्याद्रीतील अनेक घाटांमध्ये वेगवेगळ्या प्रजातीचे खेकडे पाहायला मिळतात. सह्याद्रीच्या घाट प्रदेशात आढळणाऱ्या खेकड्यांच्या सुमारे 82% प्रजाती या जगात केवळ त्याच ठिकाणी सापडत असून त्यामधील जवळपास निम्म्या प्रजातींचा अधिवास फक्त त्यांना शोधून काढलेल्या स्थानापुरताच मर्यादित आहे. या खेकड्यांचा शोध झेडेसाईचे डॉक्टर समीर पती आणि ठाकरे वाईल्डलाईफ फाउंडेशनचे तेजस ठाकरे यांनी लावलाय. चिपळूणला कोयनेशी जोडणाऱ्या कुंभार्ली घाट आणि नौजा परिसरात हा सह्याद्रियाना सह्याद्रिएन्सिस नावाचा खेकडा आढळतो. 2018 साली शोधण्यात आलेल्या या खेकड्याचं नाव सह्याद्रीवरूनच ठेवण्यात आलंय. या खेकड्याच्या ओळखीसाठी केवळ रंग किंवा आकार पुरेसा नसून शरीररचनेतील सूक्ष्म वैशिष्ट्य, विशेषतः नराच्या जनेंद्रियाच्या बाह्य छिद्राची म्हणजेच गोनोपोरची रचना महत्त्वाची ठरते. गोनोपोर हा प्रजननासाठी वापरला जाणारा रूपांतरित उपांग असून सह्याद्रियाना कुळातील खेकड्यांमधील प्रजाती ओळखण्यासाठी त्याचा आकार, वक्रता, लांबी आणि टोकाची रचना अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे हा खेकडा आमच्याकडे मिळतो असे म्हणून चालणार नाही. खेड तालुक्याला महाबळेश्वरशी जोडणाऱ्या रघुवीर घाटात सह्याद्रियाना ठाकरे हा खेकडा आढळतो. जगात तो याच ठिकाणी दिसतो. 2016 साली या प्रजातीचा शोध लावण्यात आला. घाटातील कड्यावरून वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात मोठ्या संख्येने हे खेकडे दिसून येतात. ही संख्या इतकी जास्त असते की कड्याच्या भिंती लालसर झालेल्या दिसतात. लाल रंगाचा हा खेकडा साधारण 1 सेंटीमीटर पर्यंत वाढतो. त्याच्या गोलाकार आकाराच्या नांगी गडद केशरी रंगाच्या असतात, तर पायांवर केसांसारखे अवयव विकसित झालेले दिसतात. दिनचर जीवन जगणारा हा खेकडा जगात केवळ रघुवीर घाट परिसरात आढळत असल्याने तो उत्तर सह्याद्रीला प्रदेशनिष्ठ म्हणून ओळखला जातो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोलीमध्ये सापडणाऱ्या खेकड्याच्या या प्रजातीचं नाव आहे गुबरनाटोरियाना लॉन्गिपेस. या प्रजातीचं वैशिष्ट्य म्हणजे तिचे लांब पाय. या लांब पायामुळे तिला लॉन्गिपेस हे नाव मिळालंय. 2018 साली शोधण्यात आलेली ही प्रजात 2 सेंटीमीटर पर्यंत वाढते. कड्यांवर किंवा धबधब्यांमध्ये अधिवास करते. या प्रजातीची एक नांगी मोठी तर एक नांगी छोटी असते. या प्रजातीच्या नरांमध्ये पॉलिक्रोमॅटिझम आढळतं. काही नरांचे कारापेस म्हणजेच कवच हे राखाडी असतात, तर काहींचे गुलाबी. दिनचर जीवन जगणारी ही प्रजात जगात केवळ आंबोलीमध्येच सापडते. मार्लेश्वर मंदिर आणि तिथल्या लिंगाच्या डोंगर परिसरातच खेकड्याची ही प्रदेशनिष्ठ प्रजात सापडते. म्हणून तिचं नाव या जागेच्या नावावरून गुबरनाटोरियाना मार्लेश्वरिएन्सिस असं ठेवण्यात आलंय. 1.5 सेंटीमीटर आकाराचा हा खेकडा दिनचर आयुष्य जगतो. कड्यावरून कोसळणारे पाण्याचे प्रवाह हे या खेकड्याचे मुख्य अधिवास क्षेत्र. लाल रंगामुळे दगडावर हा खेकडा सहज उठून दिसतो. त्याच्या नांगी केशरी रंगाच्या असतात. पावसाळ्यात पाण्याच्या उपलब्धतेमुळे मोठ्या संख्येने हे खेकडे मार्लेश्वराच्या मंदिराबाहेर असणाऱ्या दगडाच्या कपारीमध्ये दिसतात. त्याच ठिकाणी अन्नग्रहण करतात. अधिवासानजीक मानवी हालचाल जाणवल्यास कपारींमधील खोबणींमध्ये लपून बसतात. उन्हाळ्यात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर हे खेकडे मंदिराजवळ असणाऱ्या बारामही धबधब्याच्या प्रवाहात दिसतात. त्यामुळे खेकड्याच्या या प्रजातीने मंदिराच्या भोवती असणाऱ्या गोड्या पाण्याच्या प्रवाहामध्येच आपले अधिवास क्षेत्र निश्चित केलंय. म्हणून तिला देण्यात आलेलं मार्लेश्वरिएन्सिस हे नाव सार्थ ठरतं. याशिवाय ताम्हिणी घाटात सह्याद्रियाना ताम्हिणिएन्सिस, महाबळेश्वर घाटात
सह्याद्रियाना इनोपिनाटा आणि तिलारी घाटात सह्याद्रियाना पॅचिफेलिस या खेकड्यांच्या प्रजाती सापडतात. आता या प्रजाती जगात केवळ याच विशिष्ट घाटात का आढळतात? तर डोंगर दऱ्यांनी घाटांमधील अधिवास एकमेकांपासून विलग केल्यामुळे या खेकड्यांचा जीन फ्लो कमी झाला आणि हजारो पिढ्यांच्या उत्क्रांतीत अनेक घाटांना स्वतःच्या स्थानिक खेकड्यांच्या प्रजाती मिळाल्या. आता एका घाटातील खेकडा हा दुसऱ्या घाटात नेऊन सोडला तर तो तिथे जगेलच असं नाही, कारण प्रत्येक प्रजातीची सूक्ष्म अधिवासाची गरज वेगळी असू शकते. एखादा मासा नदीच्या प्रवाहातून अनेक किलोमीटर पुढे जाऊ शकतो, पण डोंगरातील छोट्या प्रवाहात राहणारे हे खेकडे सहजा स्थलांतर करू शकत नाही. तो जमिनीवर काही अंतर चालू शकतो. काही प्रजाती पाण्याबाहेरही राहू शकतात, पण त्यांचा जीवनक्रम आणि प्रजनन योग्य आर्द्रता आणि फ्रेश वॉटर मायक्रो हॅबिटॅट यांच्याशी घट्ट जोडलेला आहे. त्यामुळे दोन शेजारच्या घाटांमध्ये फक्त 10 ते 20 किलोमीटरचं अंतर असलं तरी त्यांच्यामध्ये योग्य अधिवास नसल्यास जीन फ्लो अत्यंत कमी होऊ शकतो. यातूनच वेगवेगळ्या घाटांमध्ये वेगवेगळ्या खेकड्यांच्या प्रजाती निर्माण होण्याची शक्यता वाढते. तुम्ही या खेकड्यांना काय म्हणता हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. पाहत रहा आणि फॉलो करा MHA MTB वाईल्डलाईफ.